तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजता आहेत आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जवळपास 65 दिवसांच्या कालखंडानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीनं अजित पवार यांचा शारदा प्रांगणामध्ये नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसंच कसब्यातील कारभारी सर्कलपासून अजित पवार यांची भव्य रॅली काढली जाणार आहे. नागरी सत्कारावेळी अजित पवार मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शिवाय बारामती तालुक्यातील सुपे आणि माळेगाव इथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचं उद्घाटन देखील केलं जाणार आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्तानं शक्तीस्थळावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होतीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही शक्तीस्थळाला भेट देणार आहेत. येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तब्बल 25 रुग्णवाहिकांचं लोकार्पण होणार आहे. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शक्तीस्थळावरती फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज आनंद दिघे यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी निमित्त ठाण्यामधल्या शक्तीस्थळावरती मोठ्या प्रमाणामध्ये सजावट करण्यात आलेली आहे. हे शक्तीस्थळ आहे ठाण्यातलं आनंद दिघे यांचं आणि या ठिकाणी आज मुख्यमंत्री त्याच पद्धतीनं शिवसेनेचे सगळे मंत्री जे आहेत ते येऊन आनंद दिघे यांच्या या शक्तीस्थळावरती नतमस्तक होणार आहेत. त्यांना इथे पुष्प अर्पण करतील. आपण जर पाहिलं हे संपूर्ण शक्तीस्थळ जे आहे ते शक्तीस्थळाला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे राजकीय गुरु आहेत. यामुळेच सगळं आपण जर पाहिलं तर याकरताच आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी राखीव ठेवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे. हे ज्यावेळेस मुख्यमंत्री इथे येतील आणि इथं या शक्तीस्थळावरती पुष्प अर्पण करतील त्यानंतर इथे या अँब्युलन्स लावलेल्या आहेत. जवळपास या अँब्युलन्स ज्या आहेत या अँब्युलन्सचं लोकार्पण जो आहे तो केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आजचा सगळा कार्यक्रम जो आहे किंवा आजची ही सगळी आजचा सगळा दिवस जो आहे त्यानुसार मंत्रिमंडळ पैकी शिवसेनेचे सगळे मंत्री जे आहेत ते जवळपास सर्वच इथे येणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पुढची बातमी. मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आणि महामार्गावरती एसटी बस बंद पडल्यानं ही सगळी वाहतूक कोंडी झाली आणि या वाहतूक कोंडीचा फटका मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील बसला. त्यामुळे ते मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी ज्यावेळेला जात होते तेव्हा चव्हाणांना या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. तर मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी मनसे आक्रमक झाली आणि उद्या मनसे याच महामार्गावरती पदयात्रा काढणार आहे. त्याआधी एक दिवस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गाची पाहणी करण्यासाठी ते गेले असता वाहतूक कोंडीचा फटका त्यांनाही बसला. कारण या महामार्गावरती एक एसटी बंद अवस्थेत होती आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती आणि स्वतः रवींद्र चव्हाण यांनी खाली उतरून ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. चांद्रयान 3च्या भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील सर्व नेत्यांनी इस्रोचं तोंड भरून कौतुक केलंय. पंतप्रधान मोदींनी परदेशातून परत येताच थेट बेंगळुरू गाठत इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि चांद्रयान 3चं चंद्रावरती यशस्वी लँडिंग केल्याबद्दल त्यांनी इस्रोच्या टीमच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. त्यांचं मन आनंदानं भरून गेलं असल्याचं मोदी म्हणाले आणि यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती भारताचा विक्रम लँडर जिथे उतरला त्या जागेला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलंय. तर शिवमध्ये मानव कल्याण समावलेलं आहे आणि शक्तीमध्ये संकल्प पूर्ण करण्याचं सामर्थ्य असं मोदी म्हणाले. तर चांद्रयान 2 मोहिमेला तिरंगा नाव देण्यात आलंय. 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा मोदींनी केली आज. तर 23 ऑगस्ट रोजी भारतानं चंद्रावरती तिरंगा फडकावला आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून आला. भारतीयांचा जल्लोष अवघ्या जगानं पाहिला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून जाहीर केला जाईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लगा हुआ है उन्हें हाथ लाकर अभिवादन का स्वीकार करते हुए और एक अलग ही खुशी यहां देखी जा सकती है. स्पेस मिशंस के टच डाउन पॉइंट को एक नाम दिए जाने की वैज्ञानिक परंपरा है. चंद्रमा के जिस हिस्से पर हमारा चंद्रयान उतरा है भारत ने उस स्थान के भी नामकरण का फैसला लिया है. जिस स्थान पर
चंद्रयान 3 का मून लैंडर उतरा है। अब उस पॉइंट को शिव शक्ति के नाम से जाना जाएगा। 4 साल पहले जब चंद्रयान 2 चंद्रमा के पास तक पहुंचा था, जहां उसके पदचिन्ह पड़े थे, तब ये प्रस्ताव था कि उस स्थान का नाम तय किया जाए। और आज मुझे लगता है कि जब हर घर तिरंगा है, जब हर मन तिरंगा है और चांद पर भी तिरंगा है, तो तिरंगा के सिवाय चंद्रयान 2 से जुड़े उस स्थान को और क्या नाम दिया जा सकता है। चंद्रमा के जिस स्थान पर चंद्रयान 2 ने अपने पदचिन्ह छोड़े हैं, वो पॉइंट अब तिरंगा कहलाएगा। 23 अगस्त को जब भारत ने चंद्रमा पर तिरंगा फहराया, उस दिन को अब हिंदुस्तान नेशनल स्पेस डे के रूप में मनाया जाएगा। जब हर वर्ष नेशनल स्पेस डे साइंस, टेक्नोलॉजी और इनोवेशन की स्पिरिट को सेलिब्रेट करेगा, हमें हमेशा हमेशा के लिए प्रेरित करता रहेगा। यानंतर एक मोठी बातमी येते। कोविड काळातील शवपिशवी घोटाळा प्रकरण आणि या खरेदी व्यवहारामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय। रमाकांत बिरादार यांची चौकशी आणि यामध्ये महत्त्वाची मानली जाते। आर्थिक गुन्हे शाखा टीम चौकशी करणार आहे। आज दुपारी 12 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचं बिरादार यांना समन्स बजावलेलं होतं। कोविड काळामध्ये शवपिशवीच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे आणि 1600 रुपयांची ही पिशवी 6800 रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा ठपका आहे। ठेकेदार आणि अधिकारी आणि सत्तेतील पदाधिकारी यांनी संगनमत करून घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय आणि आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रशांत, श्वेता, आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये आपत्कालीन व्यवस्था म्हणून अवास्तव किमतीमध्ये बॅग्स खरेदी झाल्या, अशा प्रकारचा एक अहवाल हा बीएमसीचा समोर आला होता। पण नेमकं याच विषयामध्ये अवास्तव म्हणजे किती, तर अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला होता। 1600 रुपयांची पिशवी तब्बल 6800 रुपयाला आणि अधिकारी, ठेकेदार आणि सत्तेतील पदाधिकारी यांच्या संगनमतातनं याच्यात खूप मोठा गैरव्यवहार झालाय, अशा प्रकारचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलाय। किशोरी पेडणेकर तत्कालीन महापौर जे आहेत त्या सुद्धा याच चौकशीच्या घेण्यात आहे। आता रमाकांत बिरादार जे अधिकारी आहे, ज्यांनी याला पूर्ण मंजुरी दिली होती आणि ठेकेदार म्हणून जी कंपनी आहे वेदांत, त्या कंपनी सोबत आर्थिक साठवलोट आणि आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय ईओडब्ल्यूला आहे। रमाकांत बिरादार बीएमसीचे उपायुक्त आहेत, त्यांना चौकशीसाठी आज बोलवण्याचं समन्स बजावलं होतं। रमाकांत बिरादार चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। सीपी ऑफिस कार्यालयातील ईओडब्ल्यू कार्यालयात त्यांची आता चौकशी सुरू झाली आहे। ईओडब्ल्यूची एक विशेष टीम ज्या कथित आर्थिक कोविड घोटाळा जो आहे बीएमसीचा, जम्बो कोविड सेंटर आणि साहित्य खरेदी याचा जो तपास करत आहे, ते टीम याची चौकशी करत आहे। या चौकशीचं नेमकं काय तथ्य समोर येतं हे बघणं महत्वाचं आहे। पण एक मात्र निश्चित की बीएमसी कोविड खरेदी प्रकरणामध्ये अवास्तव रकमेने खरेदी केल्याचे अनेक प्रकरणं जे समोर येत आहे, हे काही चांगलं लक्षण नक्कीच नाहीये तत्कालीन सत्ताधिकाऱ्यांसाठी। श्वेता जी बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला धक्का दिलाय। ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसला सुद्धा खिंडार पडायला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे 5 माजी नगरसेवक आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सोपवलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये आज 4 वाजता हे पक्षप्रवेश होणार आहेत। अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातील 3 नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे, जे
शिंदे गटात प्रवेश करतायत। वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज असल्यामुळे पक्ष सोडून शिवसेना पक्षामध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना ठाकरे गटातून आतापर्यंत 17 माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आलेले आहेत आणि आता काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेसला देखील खिंडार पडायला सुरुवात झाली आहे। कांदा प्रश्नी मुख्यमंत्री, व्यापारी आणि शेतकऱ्यांची पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। कांदा प्रश्नावरती महाजनांनी शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली होती आणि या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। देशात कांद्याची उपलब्धता कमी असून पावसाअभावी पुढील वर्षी उत्पन्नात घट होणार आहे, त्यामुळे उपलब्ध कांदा देशामध्ये ठेवणं आवश्यक आहे, असं देखील महाजनांनी स्पष्ट केलं। आपल्या सर्वांच्या समोर बोललेलो आहे। त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण ही रक्कम एकत्रित देण्याच्या संदर्भात लगेच निर्णय करू आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे, देवेंद्रजींना विनंती करणार आहे, अजितदादांना विनंती करणार आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये मंगळवार बुधवार काय असेल त्या दिवशी आपल्याला सोयीने वेळ मिळेल। देवेंद्रजी जपानला गेलेत, ते उद्या रात्री येतील आणि मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, मार्केट कमिटीचे प्रतिनिधी आहेत आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, यांच्यासोबत एक सविस्तर बैठक घेऊन याच्यावर कायमस्वरूपी काय तोडगा काढता येईल, कारण हे म्हणले अतिशय शक्य आहे, अतिशय सोपं आहे, परंतु हे होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ते जर आपण केलं तर मला वाटतं कायमस्वरूपी हा कांदा उत्पादक शेतकरी आहे हा कुठेतरी या संकटातून बाहेर पडेल। जालन्याच्या अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प कोरडा ठाक पडलाय, त्यामुळे तालुक्यातील 25 गावांवरती जलसंकट निर्माण झालंय। पावसाळ्याचे 3 महिने उलटत आलेत, मात्र जिल्ह्यात आज घडीला एकही मोठा पाऊस झालेला नाही। मागच्या महिन्यात 3 ते 4 दिवस केवळ रिमझिम सरी बरसल्या, मात्र त्यानंतर पावसानं मोठी उघडीप दिली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठलाय। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई भासू लागली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। पंढरपूर आणि सांगोल्यात आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। ऐन पावसाळ्यात या ठिकाणी पाणी टंचाईचं भीषण संकट उभं ठाकलंय। राज्यातील काही भागात मान्सूनच्या सुरुवातीला पावसानं चांगली हजेरी लावली होती, मात्र पावसानं आता ओढ दिल्यामुळे भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। सांगोला भागात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय आणि सांगोला भागातील 81 गावाची पाणी पुरवठा योजना तसंच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे। पाणीसाठा कमी असल्यामुळे या भागात आजपासून पाणी कपात केली जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्यातील शेती उद्योग आणि शेकडो गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारं भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालंय। जिल्ह्यात पावसानं दडी मारली असली तरी धरण भरल्यामुळे आनंद व्यक्त केला जातोय। धरणातील पाणी भिंतीवरून ओसंडून वाहत असल्याचं दृश्य सध्या दिसतंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही, त्यामुळे धरण भरणार की नाही अशी चिंता सतावत होती, मात्र रिमझिम पावसानं धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून हे धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत आहे। नाशिकमध्ये पुन्हा एकदा टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे। सिडको परिसरात एका टोळक्याकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली। रात्री 11च्या सुमारास गावगुंडांनी पार्क केलेल्या गाड्यांवरती दगड फेकून तोडफोड केली। ही घटना सीसीटीव्हीत आणि काही स्थानिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय आणि वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या घटनेमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नाशिकमधील गुन्हेगारी कमी होण्याचं नावच घेताना दिसत नाहीये, त्यामुळे गुन्हेगारांवरती कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। वाशिममध्ये धावत्या शिवशाही बसचं चाक निखळल्याचा प्रकार समोर आला। रिसोड ते लोणार मार्गावरच्या लोणीजवळ ही घटना घडली। सुदैवाने यात बसमधील प्रवासी थोडक्यात बचावलेत। या बसमधून 40 प्रवासी प्रवास करत होते, मात्र अचानक महामार्गावरती बसचं पुढचं चाक निखळलं, त्यामुळे बस एका बाजूला झुकली गेली। त्यावेळी चालकानं प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलं। किरकोळ वादातून दुचाकी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना मनमाडच्या शिक्षक कॉलनीजवळ घडली। या घटनेत बाईक पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भर वस्तीत झालेल्या या बर्निंग बाईकच्या थरारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बांधकाम मजुरांमध्ये पैशाच्या देवाणघेवाण वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे।
एक नंतर स्वागत आणि बातमी आहे तामिळनाडूच्या मदुराईमध्ये पुनालूर मदुराई एक्सप्रेसला आज पहाटे आग लागली. यामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला, 20 प्रवासी जखमी झालेत. सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवरती आणखी एक अपघाताची बातमी आहे ती म्हणजे पंढरपूर कुर्डुवाडी रेल्वे मार्गावरील मोडनिंब परिसरामध्ये घातपाताचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. रेल्वे रुळावरती मोठमोठे दगड आणि झाडाच्या फांद्या ठेवून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र रेल्वे इंजिनाचा वेग कमी असल्यामुळे चालकाला रुळावरचा दगड आणि फांद्या ठेवल्याचं लक्षात दिसलं आणि यावेळी चालकानं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. या दरम्यान आरपीएफ जवानाच्या पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि अधिक तपास केला जातोय. आणि आता ती बातमी ज्यामध्ये रेल्वेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये पुनालूर मदुराई एक्सप्रेसला आज पहाटे ज्या पद्धतीनं आग लागली त्याची ही दृश्य आहेत. 8 प्रवाशांचा यात मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झालेत. मदुराई यार्ड जंक्शनवरती ही गाडी थांबली तेव्हा ही आग लागली आणि गाडीत असलेल्या बेकायदेशीर सिलेंडरमुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली. உயிரிழந்த சேதம் கூடாது ஆண்டவா. आणि बातमीसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.